नमस्तुभ्यम. आज तर माझे बालमित्र लवकरच आले. काय आहे काय आज? खुश खुश वाटतंय सगळे. काय राहणार आहे आजी? गोष्ट तर तुमच्याकडे असते, आमच्याकडे कसली काय? काय नाही, तुमची यायची उत्सुकतेने वाटच बघत होतो, दुसरं काय. असं होय, माझी वाट बघत होते. तर सगळ्यांना श्री शिवाय नमस्तुभ्यम. आज आपण ऐकणार आहोत स्वामी विवेकानंद यांची गोष्ट. आता तुम्ही शाळेत जाता तर स्वामी विवेकानंदचे सुविचारही खूप छान छान असतात की नाही? आणि स्वामी विवेकानंदचे विचारही तसेच होते, खूप पॉझिटिव्ह. हो, आमच्या ऑफिसात पण खूपच विचारलेले, वर्गातही लिहिले. तर मग आज आपण ऐकूया स्वामी विवेकानंद यांचे थोडे काही आहे 2 शब्द, ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर अशीच त्यांना एक विदेशी महिला भेटली. कळते ना मी बोलते ते? हो आजी, कळते की आम्हाला. बोला तुम्ही पुढे. स्वामी विवेकानंद भेटले आणि त्यांना एक विदेशी महिला भेटली, बरोबर. तर तसंच ती महिलेची इच्छा झाली की स्वामी विवेकानंद यांना तर म्हणे मी तुमच्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. आता स्वामी विवेकानंद तर राहिले ब्रह्मचारी. ते तर लग्न करता करता सावधान म्हटलं तेव्हाच त्यांनी सगळं सोडून निघून गेलेले. मग पूर्ण देश भ्रमण केलं त्यांनी. तर मग त्याच्यानंतर ते म्हटले, तर म्हणे असं कसं होऊ शकतं? मी तर ब्रह्मचारी आहे. मग विदेशी महिला काय म्हटली आजी? मग महिलाला थोडं वेगळंच वाटलं. म्हणे मला अशी इच्छा आहे तुमच्यासारखा मुलगा व्हावा आणि देशभरात माझं नाव व्हावं अशी माझी इच्छा आहे म्हणे. म्हणून मी तुम्हाला सांगते तर माझ्याशी लग्न करा. मग स्वामी विवेकानंद यांनी तिला खूपच गोड भाषेत उत्तर दिले. म्हणे तुमची अशी इच्छा आहे की माझ्यासारखा मुलगा पाहिजे असं, तर मग काही हरकत नाही म्हणे, मलाच मुलगा माना आणि माझी आई तुम्ही व्हा. मलाही आई भेटेल आणि तुम्हालाही मुलगा भेटेल आणि तुमचं नावही निघेल. तर महिला जरा चिडली. म्हणे असं काय, तुमचं वय कुठे, माझं वय कुठे आणि कसं काय मुलगा मानू? असं नाही. तर याच्यावरून आपल्याला काय मर्म निघते बरं? तर माणसाचे विचार जर चांगले राहिले तर कधीही मनामध्ये वाईट विचार येऊ शकत नाही. म्हणून म्हणतात ना, जैसे पियोगे पाणी वैसी निकलेगी वाणी, जैसे खाओगे अन्न वैसा बनेगा मन, जैसे सोचोगे वैसे बन जाओगे. म्हणून नेहमी माणसाने पॉझिटिव्ह विचार ठेवायला पाहिजे. आज विदेशी महिला म्हटल्यावर तर मग स्वामी विवेकानंद त्यांना ती स्वतःहून सांगत होती माझ्याशी लग्न करा. तरी स्वामी विवेकानंद यांचे विचार वाईट नाही झाले, कारण त्यांच्या मनात विचार चांगले होते, त्यांची धारणा चांगली होती, त्यांचे कर्म चांगले होते. अगदी बरोबर आहे हो आजी. आपले मन अगदी स्वच्छ राहिले तर वाईट विचार आपल्या मनात येऊ शकत नाही. बघ कशी बोलली माऊ. माऊ अगदी हुशार आहे, लगेच समजते माऊला. खरं आहे आजी, अगदी बरोबर आहे माऊसई. मनात जर आपले चांगले विचार राहिले तर वाईट विचार आपण आणूही शकत नाही आचरणात. मग फाल्गुनीची मम्मी, माझंही म्हणणं तेच आहे. नेहमी माणसाने आपले विचार कसे ठेवायला पाहिजे मग, आणि नेहमी आनंदित राहायला पाहिजे. काहीही असो आनंदित राहायचं. आता आपले ते बाबा बी सांगतात ना, प्रदीप मिश्रा काय म्हणतात, ऐकलंय कधी तुम्ही? आग लगे बस्ती में रहना अपना मस्ती में, म्हणतात ना नेहमी. कधी कधी कथा ऐकते तेव्हा ऐकते मी. बरोबर आहे. कोणाशी आपल्याला काय घेणं देणं? आपले विचार चांगले ठेवा, आपले कर्म चांगले ठेवा, आपल्याला तेच कामात येणार आहे. दुसऱ्या कोणाच्या काहीही उचापत्या करायची गरज नाही. अगदी बरोबर आहे आजी. मला तर वेळच मिळत नाही. बस तुमची यायची माहिती पडली तर मग आली वेळात वेळ काढून. नाही तर माझं तर खूपच काम असतं हो आजी, खूप बिझी असते मी. आणि फाल्गुनीची मम्मी, बिझीच राहिलेलं चांगलं हो. खाली मन शैतान का घर असतं. मग काय, चांगले असते बिझी राहिलेले. अगदी बरोबर आहे हो आजी. आता व्हेकेशनचंच कसं वाटायला लागलं. आणि जेव्हा शाळा आमची चालू असते, शाळा ट्युशन मध्येच आपलं सकाळी व्यायाम असतो, मग प्रार्थना असते, सगळं काही मंदिरात जाणं महादेवाच्या, मग एकदम बिझी रुटीन असते ना, तर मनात काहीही येत नाही. आणि व्हेकेशन असल्यामुळे तर काही रिकाम्या उचापत्या येतच राहतात. अगदी खरं आहे. आता काय नाही, 2-4 दिवसात तर शाळा चालूच होणार आहे. मग ज्याची त्याची रुटीन. हो आजी, 2च दिवस राहिले की. तर मग आजची गोष्ट समजली, शॉर्टकट सांगितली ना मी.
असंच उद्या आता मजेदार जोक सांगणार आहे. आणि बरं का हो मित्रांनो, माझे भाऊ आणि बहिणींनो, सबस्क्राईब करा, लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी. उद्या मजेदार जोक सांगणार आहे मी.